नमस्कार सर्वांना, श्रुतीज व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण फर्स्ट टाइम मी माझ्या फॅमिलीला सोडून एवढ्या लांब फिरण्यासाठी जात होते। आमची ट्रेन 12:30ची रात्रीची होती। आम्ही जेवून वगैरे निघालो होतो जाण्यासाठी। पप्पा आणि माझ्या दोघी बहिणींनी आम्हाला ऑटो स्टँडपर्यंत सोडले। नंतर आम्ही थोड्या वेळातच बँड्रा टर्मिनसला पोचलो। अराउंड 2-3 हवर्समध्ये आम्ही पोचलो कारण ट्रॅफिक पण खूप होती आणि सगळे आले आणि आम्ही ट्रेनमध्ये बसून घेतलं। 3 दिवसात आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचणार होतो। मस्त एन्जॉय करत, वेव्स एन्जॉय करत, खात पीत हे ते घेत, गाणी गात, मस्ती करत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला फायनली आता पोचणार आहोत। सकाळी 8ला आम्ही स्टेशनला उतरलो, ते म्हणजे हरिद्वार जंक्शन। हरिद्वारला आम्ही सगळी एकत्र जमलो, सामान व्यवस्थित ठेवून घेतलं आणि नंतर आम्ही रजिस्ट्रेशनला गेलेलो होतो कारण रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे। नंतर स्टेशनच्या बाहेरच शंकराची मस्त सुंदर मूर्ती आहे। नंतर आम्ही आमच्या रूमवर गेलो, तिथे फ्रेश वगैरे झालो आणि रूम पण खूप स्पेशियस आणि भारी होते आणि आम्हाला आवडले खूप आणि चार्जेस पण जास्त नाही आहेत, खूप अफोर्डेबल आहे। तुम्ही पण गेलात तर नक्की तिथेच जा, धर्मशाळा आहे ती। आणि नंतर आम्ही गंगा स्नानला गेलेलो, गंगा घाटला गेलो। पाणी खूप कमी झालं आहे। गंगा स्नान करून आम्ही आमच्या रूमवर आलो आणि फ्रेश झालो आणि आम्ही आमच्या तिकडूनच्या बेसिक मंदिरांमध्ये गेलेलो फिरण्यासाठी। ऑटो बुक केलेलं होतं, तो ऑटोवाला आम्हाला सगळ्या 4-5 ठिकाणी घेऊन गेलेला होता। धारीदेवी वगैरे असं काय काय होतं, चंडिका देवी वगैरे होतं। नंतर आम्ही रात्री हरिद्वारला फिरत होतो, तिकडे खायला खूप व्हेरायटी आहेत आणि खूप अफोर्डेबल रेटमध्ये भेटतात। आणि दुसरा दिवस मॉर्निंग आमची चालू झाली, मेन जर्नी आमची इथून चालू झाली। आम्ही मेन जर्नी इथून आमची खूप सुंदर आणि भारी होती। सकाळी एवढे भारी मस्त व्ह्यूज एन्जॉय करत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जायला निघालो। अराउंड 9 दिवसांचा आमचा ट्रिप होती। बस आम्ही बुकिंग केलेली तिकडून। एवढं भारी वाटत होतं ना, डोंगराळ भागामध्ये येऊन खूप सुंदर वाटत होतं। हे दादा आहेत, हे नर्सिंगचं काम करतात, त्यांच्याकडे सगळं किट होतं म्हणून ती सगळ्यांना दवा देत होते, उलटी वगैरेच्या गोळ्या, इंजेक्शन ते लोक घेऊन आलेले हे दादा, त्याच्यामुळे खूप सगळ्यांना आराम भेटलं। नंतर आम्ही फर्स्ट गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ ह्या 4 डेस्टिनेशनला जाणार होतो। फर्स्ट आम्ही यमुनोत्रीला गेलेलो, नंतर गंगोत्रीला गेलेलो, नंतर केदारनाथ आणि नंतर बद्रीनाथ आणि नंतर धारीदेवी आणि ही चोपता व्हॅली आहे। आता मेन केदारनाथची ट्रॅक चालू झाली। रस्त्याला एवढे वॉटरफॉल होते ना केदारनाथला, पाण्याची कसली कमी नाही, पण जसं आपण वरती तसं टेम्परेचर कमी होत जातं। चढायला खूप त्रास होतो आणि त्यात घोडेवाले खूप त्रास देतात, म्हणून टेम्परेचर लेवल खूप हाय झालेला होता, आम्हाला जमत नव्हतं जरा पण। म्हणून भारी वाटत होतं की मी माझ्या ड्रीम प्लेसच्या ठिकाणी आले। खूप मस्त, मला चढायला बिलकुल जमत नव्हतं, बट आम्ही तरी पण चढलो आणि 22 किलोमीटरचा ट्रॅक करून आम्ही थोड्या वेळातच पोचलो। बसत आराम करत खातपीत आम्ही चढायला घेतलेलं होतं आणि आम्ही फायनली पोचलो केदारनाथला। आणि हा केदारनाथचा एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते। आणि हा सगळा व्ह्यू आहे, चवीकडे बर्फ होतं आणि बर्फाचे गोळे, पाऊस सगळं सोबत पडत होतं। नंतर आम्ही उतरायला घेतलेलं, पाऊस पडायला लागलेला तर हालत खूप खराब झालेली, उलट्या चक्कर सगळं यायला लागलेलं होतं, बट त्याने मला कसंबसं सांभाळलं आहे ते त्यालाच माहिती आहे। देवाच्या नावाची जपा करत मी एवढं सगळं चढली आणि पोचली फायनली। 4 धाम कंप्लीट केले आणि हे सगळं थोड्या दिवसातच हा मंदिर बंद होणार आहे। घोडेवाले खूप त्रास देतात, बट त्यांना पण खूप त्रास होतो, बट ते काय करणार, ते मुके प्राणी आहेत, त्यांना हे लोक एवढा त्रास देतात, खूप बेकार वाटतं त्यांना बघून। आणि हे तिकडूनचे व्ह्यूज आहेत मस्त। उत्तराखंड खूप सुंदर जागा आहे, तुम्ही पण जा, इकडे जा, नक्की जा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत आणि एन्जॉय करून या, वातावरणात मस्त फिरून या, मन थोडं शांत होईल। हे केदारनाथ आहे। 23 ऑक्टोबरला केदारनाथ पूर्ण क्लोज होणार आहे, बंद होणार आहे आणि बाकीचे धाम पण बंद होणार।
अशी मस्त ट्रिप होती. आणि हे लास्ट आम्ही बद्रीनाथला गेलेलो. ते पण तिकडे पण मस्त सगळीकडे बर्फच आहे. तिकडून दर्शन घेऊन आम्ही धाई देवीला गेलेलो होतो.